तेव्हा संपूर्ण आयुष्यभराची पुंजी त्या ठिकाणी त्यांनी लावलेली असते आणि एक स्वप्नातील घरमालक बांधत असतो। आणि ही जी वास्तू आहे ती बांधत असताना अनेक बऱ्याचशा चुका घरमालक असतील किंवा ठेकेदार असतील यांच्याकडून होत असतात। हे जेवढं टाळता येईल तेवढं आपण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे। 100% चुका आपण टाळू शकत नाही। जेव्हा आपण घर बांधत असतो तेव्हा हा अतिशय मोठा प्रोजेक्ट असतो आणि यामध्ये बऱ्याचशा चुका होत असतात। नमस्कार, मी वैभव देवकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल मराठी कन्स्ट्रक्शनवाला। आज आपण महत्त्वाच्या 10 चुका घर बांधत असताना ज्या आपण टाळू शकतो घर बांधकाम करत असताना ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। घराचे काम सुरू करताना जे सगळ्यात पहिली चूक आपण करत असतो ते म्हणजे ठेकेदार किंवा इंजिनियर निवड करत असताना। कोणत्या तरी मित्राने घर बांधले किंवा आपल्या पाहुण्या रावळ्यात कोणीतरी घर बांधले म्हणून आपण त्याला ते घर त्या ठेकेदाराला किंवा इंजिनियरला घराचं काम देतो, परंतु घर चालू झाल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो की हे काहीतरी आपल्याकडून चुकीचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे ठेकेदार असेल इंजिनियर असेल यांची निवड करत असताना त्यांची ज्या ठिकाणी त्यांनी घर बांधलेले आहेत त्या घर मालकांचे अभिप्राय काय आहेत, त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे त्या ठेकेदाराबद्दल इंजिनियरबद्दल हे आपण त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे। प्रत्यक्ष साईटवरती जाऊन कामाची क्वालिटी चेक केली पाहिजे आणि मगच आपण आपले काम एखाद्या चांगल्या ठेकेदाराला किंवा इंजिनियरला दिलं पाहिजे। ही सगळ्यात पहिली चूक आपण करत असतो। त्यानंतर जी दुसरी चूक आहे ते म्हणजे घराचा 3D असेल किंवा 2D प्लॅन काढण्याची। ठेकेदार सांगतो काय नाही होत आपण बांधू घर, कशाला 20-25 हजार रुपये घालवत आहे आणि आपण सुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करत असतो। कोणतंही घर हे किमान 20 ते 25 लाखच्या आत तरी आपण घर बांधत नाही आणि असे खर्च करून जेव्हा घर बांधतो आणि त्यानंतर लक्षात येतं की आपल्याला हे चेंजेस करायला हवे होते, या ठिकाणी ही डिझाईन करायला पाहिजे होती, परंतु त्यानंतर ते शक्य होत नाही। त्यापेक्षा अगोदरच 20-25 हजार रुपये खर्च करून जर का आपण 3D प्लॅन काढला तर पाहिजे असे चेंजेस करायला येतात। रूमची साईज असेल किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी असतात जे आपण डायरेक्ट लॅपटॉपवरती कमी खर्चात पाहिजे असं चेंजेस करू शकतो। त्यामुळे हे डिझाईन करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्टील डिझाईन। तर बरेच जे ठेकेदार आहेत त्यांना स्टील डिझाईन काय असतं हेच माहिती। स्टील डिझाईन म्हणजे एक आर्किटेक्चर जेव्हा आपण निवडतो तेव्हा तो घराच्या लोडनुसार तुमचं घर जे एन्व्हायरमेंटमध्ये आहे त्यानुसार त्या सळ्याची डिझाईन दिली जाते आणि बरोबर त्या पद्धतीनं सळ्या आपण साईडवरती वापरत असतो। तो ठेकेदार काय म्हणतो काय नाही, आम्ही बरेचसे घर बांधले आहेत, काय झालेलं नाही। स्टील डिझाईन न काढल्यामुळं ज्या घराची लाईफ 60-70 वर्ष जाणार होती ती लाईफ कमी होऊन 43 वर्ष येत असते आणि तोपर्यंत आपला आणि त्या ठेकेदाराचा संपर्क संपलेला असतो। त्यामुळे स्टील डिझाईन जास्त पैसे जात नाहीत, 5-6 हजार रुपये खर्च होतो, परंतु स्टील डिझाईन सुद्धा आपण काढून घेतली पाहिजे। दिलेल्या स्टील डिझाईन प्रमाणेच जागेवरती सुद्धा सळई वापरलेली आहे की नाही हे आपण चेक केलं पाहिजे। पुढचा मुद्दा येतो जेव्हा काम सुरू झाल्यानंतर घराचे खड्डे, किमान 4 फूट तरी खड्डे त्या ठिकाणी खणले गेले पाहिजेत आणि मगच फुटिंगचं काम आपण त्या खड्ड्यांमध्ये केलं पाहिजे। खड्डे झाल्यानंतर जेव्हा बीम कास्टिंग होत असतं तेव्हा ज्या सळया आहेत त्या पूर्णतः मुरमावरती किंवा त्या मातीवरती ठेवलेल्या असतात, त्यामुळे त्यांना कवरिंग आपण जर नाही दिलं तर कालांतराने त्या सळया गंजून जातात आणि जी घराची स्ट्रेंथ आहे, घराची जी मजबूती आहे ती कमी होत असते। त्यामुळे जेव्हा बीम कास्टिंग होत असते तेव्हा त्या बीमला कवरिंग देणं हे खूप महत्त्वाचं आहे। फाउंडेशन झाल्यानंतर प्रथमतः होतं कॉलम कास्टिंग आणि कॉलम कास्टिंग केल्यानंतर होतं भिंतींचं बांधकाम। परंतु कॉलम कास्टिंग झाल्याच्या नंतर त्या कॉलमवरती टाचा मारणे ही एक किरकोळ साधी गोष्ट आहे। जेव्हा आपण प्लास्टर करत असतो तेव्हा तो प्लास्टरचा मसाला आणि कॉलम यांच्यामध्ये चांगलं बॉन्डिंग प्रदान होत नाही। ते 2-3 वर्ष तर आपल्याला ते प्लास्टर एकसारखं दिसत असतं, परंतु 8-10 वर्ष गेल्यानंतर हळूहळू कॉलम
त्या प्लास्टरला आपल्यापासून सोडायला लागते। ज्याप्रमाणे कलरचे पोपडे पडत असतात त्याप्रमाणे त्या प्लास्टरचे सुद्धा पोपडे पडायला लागतात आणि हे त्रासदायक असतं त्या घरमालकांसाठी। 8-10 वर्षानंतर त्या ठेकेदाराचा आणि घरमालकांचा काहीही संबंध राहत नाही। त्यामुळे आपणच आपल्या घराची घर बांधकाम करत असताना काळजी घेतली पाहिजे। त्या ठेकेदाराला संपूर्ण विट मटेरियल काम दिले त्याचा अर्थ असं नाही की आपण निवांत राहिलं पाहिजे, डायरेक्ट घर झाल्यानंतरच घराच्या वास्तू शांतीला तिथे जाणं हे सरासर चुकीचं आहे। आपण सुद्धा अधूनमधून त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे, योग्य प्रमाणात घराला पाणी मारलं पाहिजे आणि कॉलमला टाच्या ह्या मारल्या गेल्याच पाहिजे। वीट बांधकामामध्ये सुद्धा जी काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे 4 इंची वीट बांधकाम करत असताना 4 इंची बांधकाम जेव्हा 4 फूट पर्यंत उचललं जातं त्यानंतर या पद्धतीनं सील बँड हा त्या भिंतीला दिला पाहिजे। सील बँड मध्ये सुद्धा किमान 2 बार तरी 8 mm चे टाकले पाहिजेत, कारण सिंगल वीट बांधकाम असल्यामुळे ती भिंत वळंब्यात पडू शकते, त्याला तडे जाण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे किमान 4 इंची बांधकामाला तरी सील बँड आपण दिलंच पाहिजे। पुढचा जो मुद्दा आहे तो लेंटल बीमचा। लेंटल बीम हा कॉलम टू कॉलम टाकला गेला पाहिजे। जर तुमचं बजेट कमी असेल तर किमान 1.5 फूट भिंतीच्या या बाजूला आणि 1.5 फूट या बाजूला असा हा लेंटल बीम गेला पाहिजे। त्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे स्लॅबचा। स्लॅबची जाडी ही किमान 5 इंच पाहिजेच आणि जर दिलेल्या स्टील डिझाईनमध्ये 5 इंचीपेक्षा जास्त असेल तर त्या पद्धतीने आपण त्या गाईडलाईन फॉलो केल्या पाहिजेत। 6 इंच असेल तर 6 इंचीचा स्लॅब टाकला पाहिजे, 5 इंच असेल तर 5 इंचीचा स्लॅब टाकला पाहिजे। जेव्हा स्लॅबची कास्टिंग करत असतात तेव्हा एक रॉड घेऊन जायचं, एक सळई, ती सळई त्या स्लॅबमध्ये बुडवायची, बाहेर काढायची। जेवढा पार्ट कॉन्क्रीटमध्ये भरलेला आहे तो टेपच्या साहाय्याने मोपायचा। जर 5 इंच स्लॅब असेल तर ठीक आहे, 5 इंचपेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या ठेकेदाराला सांगा की स्लॅबची जाडी कमी होत आहे, अजून कॉन्क्रीट त्या ठिकाणी वाढवा 1/2 इंचानं, परंतु किमान 5 इंच स्लॅबची जाडी ही झालीच पाहिजे। या ठिकाणी सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे। आणि आपण जे बघत आलेलो 10 पॉईंट आहे त्यामध्ये सर्वात शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे प्लास्टर करत असताना चिकन मेश जाळीचा वापर करणे। चिकन मेश जाळीचा वापर कुठे करतात? ज्या ठिकाणी जॉईंट आहेत अशा ठिकाणी, म्हणजेच आपला बीम आणि भिंत यांच्यामध्ये जॉईंट असेल, कॉलम आणि भिंत यांच्यामधील जो जॉईंट आहे अशा ठिकाणी चिकन मेश जाळी लावून मगच प्लास्टरचं काम केलं पाहिजे। कारण कालांतरानं ज्या चिरण्या जात असतात भिंतींना घराला त्या याच ठिकाणी जात असतात, दुसरं कुठं चिरण्या जात नाहीत। ज्या ठिकाणी जॉईंट आहे त्या ठिकाणी चिरणी आपणास पाहायला मिळते आणि या टाळण्यासाठी आपण चिकन मेश जाळीचा वापर केला पाहिजे। असे हे 10 पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहिले। या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या चुका घर बांधत असताना होत असतात, किमान याकडे तरी दुर्लक्ष न करता आपण योग्य प्रोसिजरनेच घराचे बांधकाम हे केले पाहिजे। आशा करतो हा व्हिडिओ सुद्धा तुमच्या संपूर्णतः लक्षात आला असेल। एका नवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा। धन्यवाद।